स्त्री शक्ती संवाद, महिलांच्या प्रेरणादायी कथा. सुरुवातीला खूप स्ट्रगल घ्यावं लागलं मला. म्हणजे तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात, पण तुमचं इंटरनॅशनल झालंय का? या बिझनेसमध्ये असं आहे, की रोजच्या रोज इन्कम असते. तर आपण याच्यामध्ये संतुलन साधायचं म्हणजे इंडो वेस्टर्न. मला असं वाटतं असा प्रसंग कोणावर येऊ नये. तू नको करू हे काम, तुला केस कापायचं काम थोडी आपले लोकं करतात. कोण आलंय? पार्लरवाल्या आलाय का? म्हणजे ते ऐकताना मला खूप असं वेगळं वाटतं. म्हणजे पार्लरवाल्या आणि ब्युटिशियन म्हणजे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. हे खूप अवघड जातं. नमस्कार, मी गायत्री खुगे बोडके तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सगळीकडे नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे. नवरात्र उत्सव म्हटला की एक वेगळाच आनंद प्रत्येक स्त्रीच्या अंगात संचारत असतो. याच निमित्ताने आपण न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह प्रस्तुत स्त्री शक्ती संवाद आपण सादर करत आहोत. आणि याच निमित्ताने आपण रोज प्रत्येक महिलेची गाथा, त्यांची कथा, त्यांची स्ट्रगल लाईफ जाणून घेत आहोत. आज आहे नवरात्रीची 9वी माळ, रंग आहे गुलाबी. याच निमित्ताने आज माझ्यासोबत आहेत नाशिकमधील फेमस अशा ब्युटी आर्टिस्ट सुनीता दौंड मॅडम. सो आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. सो थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. सो सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा राहील की तुमची आतापर्यंतची स्ट्रगल लाईफ किंवा तुमचा जो आतापर्यंतचा प्रवास होता तो कसा, म्हणजे तुमची एकंदरीत ओळख प्रेक्षकांना करून द्या. सर्वात प्रथम म्हणजे लहानपणापासूनच एक आवड होती, की आपण ब्युटी क्षेत्रात काम करावं, ब्युटी क्षेत्रात जावं आणि लहानपणी तर एकदम सुरुवातीला म्हणजे बाहुली-बाहुली आम्ही खेळायचो. तर त्या बाहुलीला सुद्धा मी मेकअप करायची. आई बोलायची, "तू काय करते हे?" "मी मेकअप करते" असं सांगायची. आणि मला या प्रवासात तेव्हापासून तर माझं एज्युकेशन म्हणजे तसं बघायला गेलं तर माझं एज्युकेशन हे सगळं नंतर झालं, म्हणजे लग्न मॅरिड नंतर झालं आणि त्यानंतरच त्या आधीपासून मी ब्युटीमध्ये म्हटली. तर मला ब्युटीची खूप आवड होते. कारण रंग हे माझं आवड होती, की रंगांमध्येच खेळायचं. ड्रॉइंग बी करत असली तरी मी त्या रंगांमध्ये खेळायची. मला खूप जास्त आवड असल्यामुळे मी या क्षेत्रात आणि जसं-जसं मी स्वतःला अपडेट करत गेले, जसं-जसं पुढे होऊन मी माझ्या बिझनेसची सुरुवात तर माझी जशी बॉम्बेमधून झाली. मुंबईला मी जवळ-जवळ 10 ते 12 वर्ष माझं सलून चालू होतं. त्यानंतर नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये जो मला छान नाशिककरांनी मस्त रिस्पॉन्स दिला, नाशिकच्या महिलांनी छान रिस्पॉन्स दिला. एक नंतर माझा तो सेमिनार, वर्कशॉप हे सगळं स्टार्टअप झाली. तर त्यात मला खूप जास्त आनंद मिळत गेला. तसं मी पुढे-पुढे परत डेव्हलप होत गेली. जसं-जसं माझ्याकडे महिला जुळत गेल्या, की तुमचं हे छान आहे, तुमचं ते छान. त्यानुसार मी आणखी परत काम पुढे-पुढे वाढवत गेली. असा हा माझा प्रवास होता. म्हणजे एकंदरीत तुम्ही सांगताय की तुम्ही आधी मुंबईला होता. मग लहानपणाची आवड पुढे जोपासावी असंच का वाटलं? म्हणजे लहानपणी खूप मुली ठरवतात किंवा मुलं देखील ठरवतात की आपल्याला असं करायचंय, आपल्याला टीचर व्हायचंय, आपल्याला म्हणजे आणखीन काहीतरी वेगळं शिकायचंय. परंतु मोठं झाल्यावर आहे ना, काहींच्या आवडी ह्या वेगळ्या होऊन जातात. पण तुम्ही तीच आवड जोपासली, म्हणजे कसं नेमकं? हा एक गमतीशीरच प्रश्न आहे. तर म्हणजे ॲक्चुअली मी मुंबईला ग्रँड रोड इथे राहत होती आणि तिथे त्यानंतर थोड्या दिवसात आमचं शिफ्टिंग बोरिवलीला झालं. तर तिथे घरात माझे दोन्ही मुलं छोटे-छोटे होते, कार्तिक आणि पंकज. तर मी एक स्कूलमध्ये जायची. तिथे नालंदा स्कूल होती. तिथे स्कूलमध्ये मुलांना घेऊन जायची. तिथेच एक जॉब म्हणून मला चांगल्या प्रकारे तिथे अपॉर्च्युनिटी आली. मी तिथे जॉबही केला. पण तो मला असा खास मनाला तिथे मन देतच नव्हतं, की मला जे आवडीचं काम आहे ते भेटत नव्हतं तिथे आणि माझं मन नाही मी टीचिंग तेही करते, टीचिंग हेही करते. पण दोन्ही टीचिंगमध्ये हा माझा एक आनंद मिळतो. म्हणजे मी जेव्हा स्कूलमधून घरी यायचे, घरी आल्यानंतर मी परत ते ब्युटीचं काम करायचे. तर त्या कामात मला जास्त आनंद वाटायचा. पण मला टीचिंगमध्ये जास्त आनंद नव्हता स्कूलमध्ये. मग मी थोडे दिवसानंतर म्हटलं आता काय केलं पाहिजे? आपण दोन्हीपैकी एकच निवडलं. आपल्याला जर एका गोष्टीकडे कल फोकस करायचा आहे, आपलं जर अचीव्हमेंट हे आहे, तर आपण त्याच गोष्टीकडे फोकस केला पाहिजे. आणि मी त्यानुसार माझ्या ब्युटी या क्षेत्राकडे फोकस करत गेली. तर मला खूप छान वाटलं,
की तिथं म्हणजे एक मुलींना चांगल्या प्रकारे रोजगार पण भेटतोय, मुलींना काम पण भेटतंय हातामध्ये मुलींना आणि त्याशिवाय रोजचे रोज या बिझनेसमध्ये असं आहे, की रोजच्या रोज इन्कम असते. जॉबमध्ये मला कसं वाटायचं, महिनाभर मी सर्व्हिस केल्यानंतर मला महिन्याने पेमेंट येणार. पण इथे तसं नाही, हे माझ्या मनावर आहे, की मी इथे किती काम करू तर किती पैसे मिळतील. हे मला ते जाणवलं जेव्हाच्या तेव्हा. रोजच्या रोज इन्कम असते बिझनेसमध्ये, तर ते मला जास्त आवडायला लागले म्हणून मी इथे फोकस केला. नक्कीच. म्हणजे आवड महत्त्वाचीच असते. अ, मुंबईमधून नाशिकला कधी शिफ्ट झालात आणि नाशिकमध्ये आता साधारणतः किती वर्षांपासून तुमचं कार्य चालू आहे हे? खरं सांगायचं म्हणजे आता तर मी नाशिकला मला येऊन 17 वर्ष झाले ओके. आणि 17 वर्षामध्ये मी आल्यानंतर 2 ते 3 वर्ष माझे अ, असे गेले की सुरुवातीला खूप स्ट्रगल घ्यावं लागलं मला. म्हणजे खूप अवघड गेलं, की मला लवकर स्किल असून सुद्धा मला पुढे करता येत नव्हतं. कारण मी आम्ही रेंटनी राहत होतो. ज्या रूममध्ये राहत होते तिथे माझ्या घर मालकीण मला काही करू देत नव्हत्या. माझं फील्ड मी एवढी म्हणजे असून सुद्धा मला करता येत नाही. त्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं आणि नंतर मग मी आता मला जवळ-जवळ 17 वर्षातून 3 वर्ष पहिले माझे असेच गेले, फ्री गेले. नंतर आता 15 वर्ष झाले. 15 वर्षामध्ये मी पूर्ण पार्लर पहिले सुरुवातीला एकदम छोटा सेटअप होता आणि नंतर आज जवळ स्कूलमध्ये 200 ला वरती मुली शिकत आहेत. म्हणजे बापरे! ती गोष्ट मला फार छान वाटते, की आज नाशिकमध्ये 200 मुलं शिकणं म्हणजे नॉट जोकिंग आणि ते पण ब्युटी क्षेत्रामध्ये. हो. आणि त्या मुली शिकून जातायत ना, स्वतःचं एक सलून तयार करतायत ना, तो एक आनंद वाटतोय, की त्या पण स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करतात आहे. आणि स्वतः डिपेंड नाहीये कोणावर. स्वतःचं स्वतःच जगतायत. स्वतःचं स्वतः म्हणजे त्यांना असं नाही, मिस्टरांकडे ₹2 द्या, मला काहीतरी करायचंय असं नाही. तर डिपेंड झाल्या, की त्या स्वतः एकतर मुलीचं असं आहे, की पायाने अपंग आहे. पण मग ती माझ्याकडे सलोनचा क्लास करून गेली. तर सलोनचा क्लास केल्यानंतर तिने मिरचीचं पालखेड ह्या गावामध्ये आहे तिचं. मग ती पायाने अपंग असताना सुद्धा तिने आज स्वतः तिने जो 60 लाखाची बिल्डिंग फक्त ब्युटीच्या या काम करूनच स्वतः तयार केली. कोणाचाही बापरे! आधार नसताना आणि फक्त माझ्याकडे क्लास करायला ती आली होती 10 वर्षापूर्वी. आता असं समजायचं की तिला एक 10 वर्षाचा कालावधी झाला की तेव्हा तिने एक स्वतःच म्हणजे एक लेडीज इतकं करू शकते आणि आज ही महिलांना तर सांगण्यासारखी गोष्ट आहे का घरी राहून काही उपयोग नसतो किंवा तुम्ही काहीतरी बिझनेस करा, काहीतरी तुम्ही प्रवृत्त व्हा, हे मी सगळ्यांना सांगेल. खूप छान आहे आणि तुम्ही ब्युटी क्षेत्र हे स्वतःसाठी स्वतःच्या मेकअपसाठी, छान दिसण्यासाठी पण तुम्ही करू शकता आणि दुसऱ्यांना पण दुसऱ्याचा मेकअप करण्यासाठी पण चांगलं आहे. आजकाल तरुण मुली जसं तुम्ही म्हणालात, की 200 मुली एका वेळेस तुमच्याकडे शिकतात. खूप तरुण मुली आता ब्युटी क्षेत्राकडे त्यांचा कल येतोय. तर आणखीन मुलींना किंवा महिलांना काय सल्ला द्याल तुम्ही? तरुण मुली आताच्या म्हणजे कुठलंही आपण क्षेत्र जेव्हा निवडतो, कुठलंही काम करतो, की इन्स्टंट इन्कम नाहीये. आता समजा एखादी मुलीने ब्युटीचा क्लास केला, सलूनचा क्लास पूर्ण घरी ती होम सर्व्हिस देते किंवा ती 2 हे करते. म्हणजे ती घरी जाऊन होम सर्व्हिस देते. तिथे तिला पार्लर फेशियल केल्यानंतर लगेच इन्स्टंट तिला 2 पैसे मिळतात. ते काही गरीब मुली आहे, की ज्या मुली शिकून लगेच काम करतायत त्यांना लगेच आणि स्वतःचं एज्युकेशन आत्ताचीच एक मागच्याच 2 वर्षापूर्वी नाझिया नावाची एक स्टुडंट होती माझ्याकडे. तर ती त्यांची घरी फीज भरायची हेच नव्हती, फीज भरू शकत नव्हती. तर ती मला वाटतं कॉम्प्युटर इंजिनिअर असं काहीतरी शिकत होती. तर तिने तिची मम्मी माझ्याकडे 1 महिन्यापूर्वी आली. तिने मला सांगितलं, की "मैडम मेरी लड़की ने ना तो ये अभी 3 साल हुआ है ना, 3 साल से खुद का एजुकेशन का फीस खुद ही भर रही है." मी बोलली, की "असं कसं?" म्हणे "जवळ-जवळ मैम बोले फीस कितना है उसका?" तो बोले ₹1.5 लाख फीस है साल का, वो 1.5 लाख फीस वो खुद ही भरे. मग म्हटलं क्लास करून गेल्यानंतर ही स्वतः
म्हणे हां, की ती स्वतः स्वतःचे पैसे भरते. म्हणजे बघा एक यंग मुलगी आहे, स्वतःचं स्वतः एज्युकेशन स्वतः करू शकते या फील्डमधून असे. तर मुलींनी हे केलं पाहिजे आणि बघा मेकअप तर सगळ्यांनाच लागतो ना, तर मुलींना पण आज कॉलेजच्या मुली असतात त्या बाहेर कुठे जाऊन मेकअप करणार, मेकअपचं प्रोडक्ट घेणार. स्वतः केलं तर त्यांचे 2 पैसे वाचतात पण. हो. हाही त्यामागचा उद्देश आहे आणि स्वतःच्या हाताला काम आणि काय होतं मुलींचं आता कसं असतं, जास्त टाईमपास रील वगैरे याच्यामध्ये ते चालू असतं. पण त्या कामात जर राहिल्या ना, तर त्या बिझी होऊन जातात आणि बिझी असलं ना, तर आपण काय म्हणतो ना, खूप असं रिकामं डोकं असतं, तेव्हा मनात हो. काहीतरी विचार येतात. तर ते माणूस जर जेव्हा कामात असतो, मुली जेव्हा यंग माइंड कसं यंग मुली अशा कशा असतात, की त्यांना फिरणं, मज्जा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. पण योग्य टायमाला त्यांना जर योग्य मार्गदर्शन भेटलं, म्हणजे वयानुसार, तर त्यांना त्या जर कामाला त्यांनी आपलं लक्ष केंद्रित कामाकडे केलं, तर त्या त्यांच्या लाईफमध्ये पटकन सेट होऊ शकतात, असं मला वाटतं आणि त्या जर पटकन सेट झाल्या, तर त्यांचं करिअर सुद्धा त्यांना पटकन निवडता येतं. सो आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे. सणवार चालू आहेत, नवरात्र सध्या सुरू आहे. त्याचबरोबर पुढे दिवाळी, दसरा सगळं काही आहे. सणवार म्हटलं ना, की प्रत्येक महिलेला सजायचं असतं, मस्त नटायचं असतं. काही मुली किंवा महिला पारंपरिक लूक करतात, काही वेस्टर्न लूक करतात. तर यामध्ये संतुलन कसं साधायचं? आता पारंपरिक आणि वेस्टर्न हे दोन्ही अपोझिट आहे. हो. ओके. पारंपरिक म्हटलं तर आपण आपलं सगळं पूर्वीपासून चालत आलेलं. वेस्टर्न म्हणजे आत्ताचं जस्ट. तर आपला सणवार आला, तर आपण याच्यामध्ये संतुलन साधायचं म्हणजे इंडो वेस्टर्न. दोन्ही आपण इंडो वेस्टर्न करू शकतो म्हणजे अ, महिलांना, मुलींना सांगू शकतो, की तुम्ही हां, याला मधलं शोधा. म्हणजे एक आपल्याला परंपरा पण जपता येईल. हो. आजी-आजोबांनाही बी आपलं मन दुखवता येणार नाही. आता कसं होतं मुलगी जर बाहेर चालली, तर घरात आजी-आजोबा असेल, तर आजी-आजोबा काय सांगतात, की मग "बाळा तू हा ड्रेस नको घालू. तो सणवार असेल तर हा ड्रेस घाल." कारण आजी-आजोबांना जुन्या रीती आपल्या परंपरा आहेत त्या जोपासायच्या असतात आणि त्यानुसार त्यांना बघायला असं वेस्टर्न ड्रेस फारसे आवडत नाही बघायला आजी-आजोबांना. तर आपण त्या मुलींना सांगू शकतो, की हे ड्रेस तुझ्यासाठी आता एक मधलं ऑप्शन आहे, की तू म्हणजे एक थोडंसं वेस्टर्न पण हे कर आणि थोडंसं रूढीला चालून दोन्ही कर. म्हणजे ते एक मधलं साधेल आपल्याला. मधलं एक भेटेल, आन्सर भेटेल आपल्याला. नक्कीच. म्हणजे इंडो वेस्टर्न हा एक त्याच्यावर ऑप्शन आहे. हां. नक्कीच. तुम्ही आत्तापर्यंत अनेक महिलांना तुमच्या क्लासेसमधून शिकवलंय. म्हणजे महिला सबलीकरणासाठी तुम्ही एक प्रोत्साहित करतायत. तर आणखीन तुमच्या डोक्यात पुढे काय संकल्पना आहेत? म्हणजे आता ठीक आहे, एका वेळेस तुम्ही क्लासेसमधून 150-200 ज्या मुली असतील किंवा महिला असतील त्यांना शिकवताय. पण पुढचं टार्गेट काय आहे किंवा पुढचा टप्पा काय असेल? ॲक्चुअली आत्तापर्यंत म्हणजे माझे माइंडमध्ये एकच होतं. जी मुलगी माझ्याकडे येते, खूप अशा गरीब घराण्यातून येतात. लांब-लांब गावच्या माझ्याकडे जर बघितलं ना, जास्तीत जास्त मॅरिड लेडीज पण असतात. आजूबाजूचे खेडेपाड्याच्या गावावरच्या महिला पण असतात. सिन्नरपासून तर संगमनेरी, आजूबाजूचे सगळे इकडचे आपले निफाड वगैरे ह्या बाजूच्या इथं ब्युटिशियन येतात. म्हणजे येईला त्यांना तिथपासून इथपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचायला जवळ-जवळ 2 तास 2 बस बदलावं लागतात. ते खूप स्ट्रगल करून येतात. आणि त्यांचा मी प्रवास बघते मी त्यांना घरून येताना म्हणजे 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत तिला घरातलं कामं पण करायची असतात हो. आणि कामांसोबत तिला फॅमिली पण सांभाळून शिकायचं असतं. आणि आतापर्यंत ह्या ज्या 20,000 मुली मी शिकवल्या आहेत, घडल्या गेल्या, त्यांनी स्वतःचं सलून पण टाकलंय आणि आता त्या स्वतःचा उदरनिर्वाह पण करताय. पण आता याच्या पण पुढे पण जाऊन काहीतरी आहे ना. आतापर्यंत सलूनच झालं, पण त्यांना मोठे-मोठे स्टेज भेटले पाहिजे. त्यांना म्हणजे जसं की त्या एका स्टेजवर जाऊन ॲट अ टाईम ते 2,000 5,000 लोकांना शिकवता आलं पाहिजे आणि त्याच्यासोबत त्यांना इंटरनॅशनल टच पण देता आला पाहिजे. म्हणजे आम्हाला काय होतं प्रत्येक गोष्टीमध्ये अ, इथून मागे कोणी विचारायचं नाही, पण आता आम्हाला या क्षेत्रामध्ये तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात, पण तुमचं इंटरनॅशनल झालंय का? हे प्रश्न विचारतात. म्हणून मी आता मुलींसाठी एक नवीन कोर्स पण नवीन-नवीन घेऊन आले. ते इंटरनॅशनल कोर्स म्हणजे मुलींना जायला जमत नाही रशिया वगैरे, दुबई अशा ठिकाणी. तर मी त्यांच्यासाठी तेच कोर्स इथे नाशिकमध्ये सुद्धा अवेलेबल अरे केले. बापरे! हो.
आणि तो ज्या आर्टिस्टला आपण तिथून इथे बोलवतोय का, की माझ्या ब्युटिशियन आहे, एक निफाडमधली ब्युटिशियन आहे, ही खरोखर लगेच जाईल का? नाही जाता येत तिला. घरचे पाठवतील का? नाही पाठवता येत त्यांना. तर मग अशा वेळी मी त्यांना एक ऑप्शन शोधलं, की नाही आपण ते एज्युकेशन आपण इथे आणूया आणि आपल्या मुलींना ते एज्युकेशन देऊया. त्यामुळे काय होईल, तिला निफाडसारख्या ठिकाणी तिला एक इंटरनॅशनल स्कूल तयार करता येईल आणि ती तिच्या गावामध्ये, तिच्या नातेवाईकांमध्ये तिचं नाव चांगलं होईल. आज ब्युटिशियनना म्हणजे कसं असतं, एक आम्ही जिथे जातो कामाला काही ठिकाणी खूप चांगला म्हणजे आम्हाला हे दिलं जातं, मान दिला जातो आणि काही ठिकाणी म्हणजे 2 बाजू असतात. या मॅडम, बसा मॅडम आणि दुसऱ्या ठिकाणी बघितलं तर असं असतं, "कोण आलाय? पार्लरवाल्या आलाय का?" म्हणजे ते ऐकताना हो. मला खूप असं वेगळं वाटतं. तर ते कुठेतरी कमी व्हावं म्हणजे पार्लरवाल्या आणि ब्युटिशियन म्हणजे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे आणि काहीतरी त्यांना एक डॉक्टरांना कधी असं म्हटलं नाही जात ना, की डॉक्टरांना डॉक्टरच म्हटलं जातं. तसं ब्युटिशियनना ब्युटिशियनच म्हटलं गेलं पाहिजे. म्हणून मी याला काहीतरी आपण अपडेटमध्ये काहीतरी नवीन आणलं म्हणजे हा पार्लरवाली, ब्युटिशियन हा दुरावा कमी होईल आणि फक्त ब्युटिशियनच म्हणतील त्यांना. त्यासाठी हा इंटरनॅशनल टच दिला, तर ते नक्कीच होईल आणि नक्कीच. होणारच ते असं मला आणि वाटतं. बदल देखील घडेल प्रत्येकामध्ये. ओके. आता जसं तुम्ही म्हणता, तुम्ही अनेक ठिकाणी नवरी मुलगी म्हणा किंवा अनेकही इतर मेकअप तुम्ही केलेत आत्तापर्यंत. भरपूर ठिकाणी तुमचं नाव गाजलेलं आहे. परंतु अशा या सगळ्या प्रवासात 15-16 वर्षांच्या प्रवासात असं कधी झालंय का, की खूप एखादा वाईट अनुभव आलाय? झालंय. म्हणजे खूप जास्त म्हणजे तो असा मनाला भिडलाय डायरेक्ट? मनाला भिडला म्हणजे तो मी कधी विसरू शकत नाही आणि ना विसरणारा प्रसंग आहे हा आणि मला त्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतंय, की आता मी आपला तुला माहीत आहे संगमनेर पुणे हायवे हो. संगमनेर आणि पुणे हायवे हा आपला नाशिक रोडपासून चालू असतो. हो. मला ऑर्डर होती शिंदे पळशामध्ये आणि ते होते म्हणजे माझे रिलेटिव्ह आहे. त्यांच्याच मुलीचं लग्न होतं. संध्याकाळचं 7 वाजताचं लग्न होतं आणि लग्नाला तर सगळे आमदार, खासदार सगळे येणार होते आणि नेमकं ट्रॉफिक इतकी जाम होती तिथे तर म्हणजे जवळ-जवळ इथून आपल्या द्वारकेपासून तर थोडंसं द्वारकेच्या थोडं पुढे हो. म्हणजे ते एक मला वाटतं ते थिएटर आहे. हो. तिथपासून तर डायरेक्ट शिंदे पळशापर्यंत एकदम ट्रॉफिक फुल होती आणि नवरीचं तर लग्नाचं मेकअपचा टाईम 5 म्हणजे मी घरून निघताना 2 वाजताच निघाले होते. पण मला माहीत नव्हतं का बाहेर रोडला अशी ट्रॉफिक आहे. तर मी घरून माझी स्कूटी होती त्यावेळी म्हणजे या गोष्टीला झाले आता एक 8 वर्षाचा कालावधी झालाय. 8 वर्षापूर्वी ही गोष्ट आहे. तर मी चालली तर तिथे मला ट्रॉफिक लागली. मला गाडी पण चालवता येत नव्हतं स्कूटीवर. प्लेझर होती माझ्याकडे त्यावेळी. गाडी चालवते तर इतकी ट्रॉफिक होती. मग मी माझा मुलगा आहे कार्तिक आणि आमच्या सरांना बोलवून घेतलं. त्यांनी ती गाडी लोटत मी शिंदे पळशा या नाशिक रोडवरनं तर शिंदे पळशापर्यंत पायी चालत होती. मला जवळ-जवळ 5 वाजून गेले होते तिथपर्यंत. म्हणजे शिंदे पळशी पण नाही. त्याच्या अलीकडेच मला 5 वाजले होते. पायी ती व्हॅनिटी, 2 बॅगी आणि ते सामान सगळं ब्राईडचं घेऊन मी चालली होती. माझ्यासोबत आणि 2 असिस्टंट होते. तरी मला तो रस्ता हे होत नव्हता कारण गर्दीच इतकी होती आणि तिकडे मुलीचे सारखे फोनवर फोन येत होते. "उशीर झालाय मावशी, तुम्ही लवकर या, उशीर झालाय. आता पाहुणे यायला लागले." जवळ मला पोहोचायला तिथे 6:45 वाजले आणि 7 वाजताचं लग्न होतं. बापरे! मग माझ्याकडे ऑप्शन पण नव्हता. आता मी 15 मिनिटात या मुलीला कशी रेडी करू? तिथपर्यंत मला हॉलपासून आतमध्ये सुद्धा जाता येत नव्हतं. म्हणजे तिथून तिथपर्यंत पण पूर्ण गाडी लावता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. शेवटी मी मागच्या गेटनी गेली, शिंदे गावामधून गेली आणि त्या गावातून एका मुलाला विचारलं, की हॉलमध्ये कसं जाऊ मी? मला तर तिथे मेकअप करायचं 7 वाजताचं लग्न आहे आणि तिथे सगळे पाहुणे मंडळी येऊन गेले, मुलीची अजून रेडी नाहीये. मला कोणीतरी हेल्प करा. मला काय योगायोगाने तिथे मला एक त्या हॉलवाल्यांचाच माणूस माणूस तिथलाच. हां. भेटला तिथलाच. तो म्हणे, की "ह्या ते आमच्याच रिलेटिव्हचेच आहे." त्या नवरीला म्हणे, "मी इकडे घेऊन येतो." तिथे एका त्यांच्याच रिलेटिव्हची रूम होती. त्या रूमला आम्ही एक 10 मिनिटामध्ये मेकअप केला त्या मुलीचा आणि 7:30 वाजता म्हणजे 7:30ला काहीतरी 10 मिनिटं कमी असताना ती मुलगी परत तिथे गेली. म्हणजे तिथं सोडलं तिला
आणि मग ते हॉलमध्ये न पोचता आम्ही अलीकडच्या म्हणजे हॉलच्या पाठीमागच्या हो. बाजूला रूम होतं, तिथं मेकअप केला. कारण तिथे इतके लोकं येऊन मुलगी अजून रेडी नाही, मुलगी अजून रेडी नाही. सगळ्यांनी माझ्यावर प्रेशर आणलं होतं. मी रडून दिलं होतं, की आता काय करू मी म्हणजे कारण माझी चूक नाहीये आणि समोर तिचं पण हो. आयुष्यात एकदाच लग्न लग्न होणार आहे. होतं. तर अशा वेळी करायचं काय? मला तर मग ते मामाही तिचे पप्पाही रागवायला लागले. सगळेच ओरडत होते, की मुलगी अजून रेडी नाहीये तुम्ही. पण त्यांनाही समजत होतं का बाहेर इतकी नाही. ट्रॉफिक आहे, काही करू शकत नाहीये. अशा गोष्टींमधून तो प्रसंग मी माझ्या पण फायनली 7:30च्या आधी तो 7:30लाच लग्न लागणार होतं. मला 7चा टायमिंग दिला होता. पण फायनली ते 7:30 पर्यंत मेकअप झाला आणि ती ब्राईड तिथे पोहोचली. नंतर परत रात्रीचं 12 वाजताचं तिचं चेंज होतं. म्हणजे 11:30-12 तिचं लेहेंगामध्ये लग्न लागणार आणि नंतर सप्तपदीला साडी घालणार होती. पण ते इतके तो दिवस मला वाटतं काहीतरी त्यावेळी रस्त्याचं काम झालं होतं आणि त्या रोडला आहे ना 2-3 ॲक्सिडेंट पण होते त्या दिवशी. त्याच्यामुळे ती पूर्ण त्या रस्ता ब्लॉक असल्यामुळे जवळ-जवळ 5 ते 6 तास तिथे पूर्ण ब्लॉक होता आणि मग मला त्यांनी सांगितलं रात्री 12 वाजता या कशा घरी पोहोचतील म्हणून म्हणजे तोपर्यंत रस्ता ट्रॅफिक हल्लीच नव्हती आणि त्यातल्या त्यात लग्नांनी पण पूर्ण गर्दी हो. होऊन गेली होती तिथे. ती तारीख पण त्या दिवशी खूप जास्त दाट तारीख होती. मला असं वाटतं असा प्रसंग कोणावर येऊ नये. कारण लग्न आणि ती ट्रॉफिक आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत जसं घडलं असं कोणाच्या बाबतीत घडू नये. नक्कीच. म्हणजे हा अनुभवच खूप वाईट असतो कारण प्रेशरही असतं वेगळं आणि आपल्यालाही असं वाईट वाटतं, की अरे, तिचं पण शेवटी एकदाच ते लग्न होतं, एकदाच ती नटते, थटते. हा झाला एक वाईट अनुभव. वाईटाकडून चांगल्याकडे येऊया. एखादा चांगला अनुभव. चांगले तर खूप सारे आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे एकच नाहीये तर खूप खूप जास्त आहे. म्हणजे मी तर जो दिवस येतो ना तो छानच म्हणते. असं आहे की मी जो दिवस येईल मला आजचा सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत माझे सगळे दिवस खूप छान जातात. त्यातल्या त्यात आनंदाचा दिवस म्हणजे लाईफमध्ये मी जेव्हा माझ्या हातून जेव्हा 30 मुलींची बॅच निघून जाते, पास आउट होते आणि ते आता मला कळतं की ह्या मुली आता सक्सेस होणारच आहे हो. आणि यांचं सुरुवात करणार आहे. तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा असतो आणि दुसरं म्हणजे ज्या दिवशी मला असं कळलं की मला माझे मिस्टरांनी जेव्हा पहिलं याच्या ब्युटी क्षेत्रामध्ये काम करायला नाही म्हणत होते. "तू नको करू हे काम. तू टीचर आहे ना, ॲज अ टीचर म्हणूनच काम कर. तू हे का करते? मी पण बँकेत जॉबला आहे, तू पण टीचर आहे. आपण दोघं छान आपलं चालू शकतं. पण तू कशासाठी हे करते?" तर नंतर मी त्यांना म्हटलं, "नाही, माझी आवड जर इथे माझं रंग, कला हे माझं कौशल्य आहे आणि तुम्ही कुठेतरी मला ही माझी कला दाबून ठेवताय." पण ते बोलले, "नाही, तुला नाही करता येणार कारण आपल्याकडे कोणी केलेलंच नाहीये. ब्युटिशियन आपल्याकडे कोणी नाहीये." म्हणजे सुरुवातीचा पिरियड असा होता, की ते तर डायरेक्ट मला ह्या शब्दात बोलले, तर "केस कापायचं काम थोडी आपले लोकं करतात का?" या शब्दात मला उत्तर दिलं होतं. मग मी खूप नर्व्हस झाली होती. पण त्यांनी माझा वाढदिवसाचे दिवस म्हणजे मला सरप्राईज असं एक शॉप बघितलं. मी ज्या मॅडमच्या हाताखाली काम करत होते, त्या मॅडमलाच त्यांचं दोघांचं बोलणं झालं आणि त्या मॅडमनी सांगितलं, की "हे शॉप तुला सुनीता तुझे मिस्टर बोलले खरेदी करायचंय." तो दिवस माझ्या आनंदाचा खूप आनंद होता, की माझ्या आवडीचं काम मला करायला भेटणार आहे आणि आता ते एक स्वतःचं एक सलून होणार आहे. तो दिवस खूप आनंदाचा होता. नक्कीच. घर, मुलं, संसार सगळं सांभाळून तुमची आवडही जोपासताय. एकंदरीत कसा समतोल राखताय? हे खूप अवघड जातं. सांगायचं म्हणजे ना, हे खूप अवघड जातं. एकीकडं एक चांगली आई होणं म्हणजे हे खूप हे आहे आणि एकीकडं एक म्हणजे ब्युटिशियनचं सांभाळणं. कारण मुलांना आपण जर नाही प्रेम देऊ शकलो तर मध्यंतरी थोडासा खूप त्रास झाला. जेव्हा मुलांचं टीन एज म्हणजे वय त्यांना हे नव्हतं तेव्हा मला मुलांना म्हणजे हे दोघांनाही
कसं सांभाळून काम करायचं. असं असतं ना, मुले थोडे मोठी झाली का भीती असते मुलं त्यांचा ट्रॅक नको फसायला किंवा ते वेगळ्या इकडे नको जायला म्हणून त्यांच्याकडे खूप जास्त लक्ष घालायला मला वेळच नसायचा. नेहमी तशी आई आणि बाबा मला सांगायचे, "तू काम करती बेटा, पण कामासोबत जर